शेतकरी मित्रांनो नमस्कार. कापूस पिकात पहिली फवारणी कधी करावी जेणेकरून आपल्याला आपल्या कापूस पिकातील थ्रिप्स नियंत्रण, मावा नियंत्रण आणि इतर रसशोषक किडींचा प्रभाव होणार नाही आणि जबरदस्त वाढ आणि फुटवे आपले कापूस पीक काढेल, त्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. तर ही फवारणी आपल्याला कापूस पीक 30 दिवसाचे झाल्यावर करायची आहे आणि आपल्या कापूस पिकात जर थ्रिप्स असे रसशोषक किडींचा प्रभाव दिसत असेल तर ही फवारणी आपल्याला पार पाडायची आहे. तर या फवारणीमध्ये आपल्याला रसशोषक किडींचा आणि मावा, थ्रिप्स याचं नियंत्रण करण्यासाठी एक चांगले कीटनाशक, हलके पण चांगले कीटनाशक घ्यायचे आहे, पण जास्त हाय लेवलचे कीटनाशक वापरायचे नाही, जेणेकरून आपली एका पायरीने आपण कीटनाशकाची चढू आणि आपल्याला चांगले रिझल्ट मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही चांगले हाय लेवलचे कीटनाशक पहिल्याच फवारणीत वापरले तर साधारण कीटनाशक आपण फवारणीमध्ये नंतर वापरले दुसऱ्या फवारणीत तर ते काम करणार नाही, त्याच्यापेक्षा हाय लेवलचे आपल्याला वापरावे लागेल. तर अशा प्रकारे आपला खर्च वाढत जाईल. म्हणून आपल्याला सस्ते साधारणचे कीटनाशक वापरायचे आहे, पण अति उपयुक्त असे कीटनाशक वापरायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला मावा, थ्रिप्स हे नियंत्रण करण्यासाठी, रसशोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी इमॅडोक्लोप्राइड हे घटक असणारे कॉन्फिडर हे वापरायचे आहे, हे कीटनाशक वापरायचे आहे. आणि जर तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात जर रसशोषक किडींचा प्रभाव असेल, मावा आलेला असेल, थ्रिप्स असेल तर आपल्याला सुपर कॉन्फिडर हे वापरायचे आहे. उलाला शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या फवारणीत वापरू शकतो, कारण हे शेतकरी मित्रांनो चांगले कीटनाशक आहे, आपण दुसऱ्या फवारणीत वापरले तर अतिउत्तम राहील. आणि जर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मावा, थ्रिप्स आले असेल तर 30 दिवसाच्या कापूस पिकात तेवढे रसशोषक किडींचा प्रभाव नसतो शेतकरी मित्रांनो. म्हणून आपल्याला कॉन्फिडर किंवा सुपर कॉन्फिडर यामधून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे कीटनाशकामध्ये. आणि एक बुरशीनाशक आपल्याला साधारण साप हे बुरशीनाशक वापरायचे आहे. आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्ही खत टाकले असेल तर विद्राव्य खत घ्यायची काही गरज नाही शेतकरी मित्रांनो. तेवढी आपण टॉनिक घेऊन सुद्धा आपण चांगले रिझल्ट मिळवू शकतो, कारण NPK ग्रेड हे जमिनीतून पण कापूस पिकाला मिळत असते आणि टॉनिक हे कापूस पिकाची जे न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याची शक्ती हे सुद्धा वाढवण्याचं काम करते. टॉनिक मोठ्या प्रमाणात करण्याचं काम करते. म्हणून आपल्याला विद्राव्य खतऐवजी टॉनिक घेतले तर कधी पण चांगलं, कारण शेतकरी मित्रांनो आपण जर खत नसतं दिलं तर विद्राव्य खत घेतले असते, पण आपण शेतकरी मित्रांनो 3 खत नियोजन करत असतो, 2 खत नियोजन करत असतो कापूस पिकात. म्हणून आपल्याला विद्राव्य खत घेणे आपला बजेट पण वाढेल आणि हा उगाच खर्च पण होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो आपण टॉनिक घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हे 3 घटक वापरून आपण कापूस पिकात पहिली फवारणी ही पार पाडायची आहे शेतकरी मित्रांनो. या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकातील मावा नियंत्रण, थ्रिप्स नियंत्रण आणि इतर रसशोषक किडींचा प्रभाव नियंत्रित होईल आणि मोठ्या प्रमाणात वाढ आणि फुटवे काढेल. तर शेतकरी मित्रांनो कीटनाशकासाठी आपल्याला सुपर कॉन्फिडर किंवा कॉन्फिडर, इमॅडोक्लोप्राइड हे घटक या कीटनाशकामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून आपल्याला कॉन्फिडर किंवा सुपर कॉन्फिडर घ्यायचे आहे. बुरशीनाशकमध्ये साप एकदम साधारण बुरशीनाशक घ्यायचे आहे. साधारण गोष्टीपासून आपल्याला फवारणीची सुरुवात करायची आहे आणि हळूहळू आपल्याला त्याची लेवल वाढवायची आहे. आणि तिसरे शेतकरी मित्रांनो आपल्याला टॉनिक. आता टॉनिक तुम्ही सागरिका किंवा ऑक्सिजन किंवा बायोविटा एक्स ह्या 3 टॉनिकमधून तुम्ही एक जरी वापरली तरी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळून देईल. टॉनिक म्हणजे हेच शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन जमिनीतून ॲब्झॉर्ब करता येईल आणि कापूस पिकाची भूक वाढल्याने ते चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करेल. तर या 3 गोष्टी वापरून आपल्याला ही कापूस पिकात पहिली फवारणी पार पाडायची आहे. आणि जर पावसाचा अंदाज असेल तुम्ही फवारणी करताना तेव्हा आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचे आहे, जेणेकरून आपण जे फवारणी करतो ते पूर्ण पानावर पसरेल आणि पाऊस आला तरी ते चिकटून राहील आणि असेच आपल्याला चांगला रिझल्ट मिळण्यास मदत होईल. आणि स्वच्छ पाणी वापरून आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला आहे. जसं आपल्याला जमिनीत थोडाफार पाऊस झाला तेव्हा ही आपल्याला फवारणी पार पाडायची आहे. स्वच्छ पाणी वापरून ही फवारणी पार पाडायची आहे, जेणेकरून. आणि जर तुमचं पाणी थोडं डौर येत असेल तर आपल्याला थोडाफार लिंबू त्याच्यात आपण पिळू शकतो फवारणीमध्ये, जेणेकरून
पाण्याचा pH मेंटेन होईल. तर अशा प्रकारे आपल्याला कापूस थ्रिप्स नियंत्रण, रस शोषक किडींचं नियंत्रण, मावा नियंत्रण या फवारणीमधून होईल आणि मोठ्या प्रमाणात वाढ आणि फुटवे काढणारी ही फवारणी ठरेल. तर अशाच माहितीसाठी शेतकरी मित्रांनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता ही फवारणी आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल की कापूस पिकात पहिली फवारणी कशा प्रकारे पार पाडावी. तसेच शेतकरी या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.